आम्ही आमच्या विसरून जातो लक्षात राहण्यासाठी पहिला आपण काय काय करायचं व्हिडिओ करू बाहेरचे जे पंप आहेत त्याचा हा मेन कंट्रोल पॅनल आहे. ठीक आहे, ऐका हे बंद झाला. हा बंद ठेवायचा नाही, कारण हा बंद ठेवला तर याची बॅटरी डिस्चार्ज होते. बघा आता डिस्चार्ज आहे, बॅटरी डिस्चार्जला टाकली. तर ह्यातून त्याला कनेक्शन आहे, हे नेहमी चालू पाहिजे. ओके, हे जे आहे तिथं आणि मॅन्युअल आणि ऑटो. हा पंप कुठला आहे? हायड्रंटचा, म्हणजे हा ह्याच्यावर लिहिलं आहे हायड्रंट पंप, बरोबर. हा आता मॅन्युअलमध्ये टाकला होता. हे सेंट्रल असेल तर नॉर्मल आहे, इकडे टाकला तर ऑटोमध्ये होतो आणि इकडे टाकला तर मॅन्युअलमध्ये होतो. चालू करायचं रिव्हर्स ऑल सुरू करावं लागेल. पाणी लाईनमध्ये जाते काय? रिव्हर्स ऑल सुरू करावं लागेल ना. कशाला? खाली पडतं ना पाणी, पडू दे ना. अजून 7 बार झाल्यानंतर मग आपल्याला धोका आहे. बरं, 7 किलोच्या वर गेलं तर लाईन फुटू शकते. 10 किलो 12 किलो झाल्या त्यानंतर आपण ज्याला ट्रेनिंग देणार त्याला हा ड्रेन हॉल खोलायचा, म्हणजे पाणी इथंच ड्रेन होईल, तुमचं पाणी वाया जाणार नाही. हॅलो सर, हे चालू आहे, हे बटन बंद आहे. ठीक आहे, मॅन्युअली ठेवायचं का कसं हे ठेवायचं? मॅन्युअल ठेवायचं. बरं ऑटोमध्ये ठेवू नका. ऑटोमध्ये फक्त जॉकी पंप ठेवायचा. बरं. आता हा चालू होणार नाही, कारण तो 5 किलो ज्याला प्रेशर येईल लाईनमध्ये त्यावेळेलाच चालू होईल. ठीक आहे, आता 7 किलो आहे प्रेशर. आपण ज्यावेळेला 5 किलो करू त्यावेळेला तो आपोआप चालू होईल. कमी जास्त करायचे. इथं पाणी टेस्टिंग इथलं इथं करायचं असेल तर इथं पाणी ड्रेन करायचं आणि अगदी हळूहळू करायचं. ओके, पाणी लाईनमध्ये 5 बार येईल तर तो आपोआप चालू होईल. 7 बार झालं की आपोआप बंद होईल. कसं झालं? बंद करणार बार किती दिसते? हे का 7 वर गेला की आपोआप बंद होईल. हा कावरचा? तो 7 वर गेला की हा पंप बंद होईल. हा नाही, हा ह्याचा आहे. चला सगळे आले हे इकडे या. हल्लं सर, हे असंच हेच कंडिशनमध्ये राहिलं पाहिजे. ते म्हणजे पंप नेहमी ऑटोमध्ये राहील, हे दोन्ही मॅन्युअलमध्ये राहील. हा स्प्रिंकलरचा पंप आहे, ज्याला आत स्प्रिंकलर फुटेल त्याच वेळेला चालू करायचा. हा काय स्प्रिंकलरचा पंप आहे, पलीकडचा स्प्रिंकलरचा आहे. हो हा हायड्रंटचा आहे. हो हा दोन्हीला क्लिअर. काय करणार आहे? त्याला लॉक नाही का? लॉक नसते. फायरच्या कुठल्याही ॲक्सेसरीजला लॉक करायचं नसतं. ही इमर्जन्सी सेवा आहे. नाही म्हणजे लॉक असला नाही, त्याला लॉक नसतं. दुसरा कोण बंद करणार? आग लागल्यावर चालू नाही झालं काय करणार? ते आता आम्ही 8 महिने लक्ष देतोय. आता असं चालू आपण काय अडचण आहे सांगा. पुन्हा एकदा इथनं पाणी ओढतं तसं त्यात पाणी भरायला लागते. बरं, आपल्याला अनुभव असेल तुम्हाला. हे आहे ना, याला पंप चालू होतो जा ना तिथं. याला पंप चालू होतो ना, याला हे बंद ठेवायचं. कारण काय होईल, हे चालू राहिलं तर त्यातलं पाणी ह्यात जाऊन हे टाकी फुल होईल. अच्छा अच्छा इकडं आपला पॅनल आहे पाण्याचा, बाहेरचा कंट्रोल पॅनल, त्याच्यावरती पाणी आहे. हे बंद ठेवायचं. जर समजा तुम्ही पंप चालू केला आणि पाणी खेचलं नाही, पाणी खेचलं की नाही कधी कळणार तुम्हाला? तिथं पाणी गळतं काटा ना. आहे सगळ्यात इथं. तो वरती गेला, प्रेशर वाढलं तरच तुम्हाला कळणार. समजा जर त्यानं पाणी नाही ओढलं, हा वाल्व चालू करायचा. ठीक आहे, हा वाल्व चालू करायचा. प्रत्येकाला एक वाल्व दिलेला आहे. चालू केला हा वाल्व चालू करायचा. या ग्लँड मधून पाणी पडतं.
टेम ज्याला ओळखायचं पाणी पकडलेलं आहे हा बंद करायचा, तो बंद करायचा आणि त्याला बटन करायचं. अजून काय म्हणजे सर ऐका ना, हे जे तुम्ही हातात धरलेले सगळे वॉल ते चालू केल्यानंतर ऑन ठेवा. प्रायमिंग साठी आहे. ज्याला पाणी ओढत नाही असं वाटेल तुम्हाला, अच्छा अच्छा, बरं बरं. प्रायमिंग करतो ना हो, आपण, हो, प्रायमिंग हो. त्यावेळेला पाणी भरण्यासाठी हा चालू करायचा. हा, नाही तर ते बंदच पाहिजे. ते बंदच राहील. हा, ते correct. जर चालू राहिलं तर ही टाकी भरून पाणी सगळं तिकडे पॅनल बरं बरं, म्हणजे हे या दिशेलाच पाहिजे सगळे आणि बंदच आहे. हा. बंद करायची. हे सगळे असेच राहिले पाहिजे. हो हो जर समजा या कंपनी तुम्हाला पाणी नाही घेतलं हा तर मग हा चालू करायचा हा आणि 5 मिनिटं थांबायचं. या ग्लॅड मधून थेंब पाणी येते. हा हा चालू केल्यानंतर हे पाणी ह्या टाकीतलं खाली जातं, बरोबर. ही पाईप भरली की तिथं पाणी दिसेल तुम्हाला. हा. मग हे बंद करायचं आणि मग बटन मारायचं. आलं सर. आता काय हे जुनं तुमचं हे 2018चं हे आहे काय सँक्शन होतं याला. आता 2022 लॉकडाऊन नंतर हे सिस्टम बंद झाले, शासनाने बंद केली. असं खालून पाणी खेचायचं सिस्टम नाही आता, समोरून आलं पाहिजे बाय ग्रॅव्हिटी. म्हणजे ही सिस्टम लागत नाही त्याला. लक्षात आलं. पॉझिटिव्ह सेक्शन म्हणायचं त्याला. हे निगेटिव्ह सेक्शन आहे तुमचं. आमचं सगळं निगेटिव्ह. पुन्हा नव्याला अबोग्राऊंड टाकी लागली. अबोग्राऊंड टाकी सर हे पंप चालू करून हे पाणी इकडे जाऊ शकतो. कशामध्ये? स्प्रिंकलरच्या लाईन मध्ये. म्हणून हा हवाल आणि हा एनआरव्ही केलं. ह्यातलं पाणी इकडे येत नाही त्या एनआरव्ही मुळे, पण ह्यातलं पाणी त्याच्यामध्ये जातं. लक्षात. हा हवाल आलाच राहिला पाहिजे. स्प्रिंकलरच आहे हे चालू करायचं. स्प्रिंकलरची लाईन आत आहे ना तुमची. हो कसं आहे चालूच राहील. तुमचे जे बल आहेत ना आतमध्ये ते चार्ज राहतील नेहमी. प्रत्येक मजल्यावरती एक घड्याळ लावले आहे असं बघा त्यामध्ये प्रेशर आहे का नाही. स्प्रिंकलर आणलेच ना. आणि पाठीमागचे हायड्रंटचे म्हणजे जे बाहेर पेरीफेरीवर गेले आणि तुमच्या दोन्ही जिन्यामध्ये आहेत त्याच्यामध्ये पाणी त्या मागच्या लाईनमध्ये जातं. ठीक आहे. आतमध्ये जेवढे स्प्रिंकलर आहेत त्यासाठी ह्यातनं पाणी जातं. हा फक्त स्प्रिंकलरसाठी वापरणारा पंप आहे. हे कशासाठी दिले तुम्हाला सांगितलं मी. हा पंप चालू झाला की हे पाणी इकडे येणार नाही, इकडे जाणार येणारच नाही, फक्त त्यामध्येच जाईल. पण हा बंद पडला आणि तुम्हाला आज पाण्याची गरज आहे तर हा चालू करायचा, हा पाणी इकडे जाईल. त्याचे वेपर आहे ना याचा असा फ्लॅप असतो, तो इकडे तोंड करून आहे. इकडून पाणी जाताना इकडे उघडणार. आलं सर. त्याच्यामध्ये एक असं प्लेट असतं. इकडून प्रेशर दिलं की वर जाते म्हणजे हे पाणी इकडे जातं. आता इकडलं जर पाणी दाबलं पाणी तर ते बंद होऊन राहतं. आलं. त्याला एनआरव्ही म्हणतात. आणि हा बटरफ्लायवाला हा चालू राहील. कारण जर समजा हा बंद पडला आणि इकडलं पाणी इकडे जायचं असेल तर हा बंद राहिला तर जाणार नाही पाणी, म्हणून हा चालू ठेवला. हे फक्त पाणी सगळ्या स्प्रिंकलरवर जातं मजल्यावरच्या सगळ्या तुमच्या लॉबीतल्या आणि सगळ्या रूममध्ये. ठीक आहे. हे पाणी फक्त हायड्रंट चारी बाजूने तुमची लाईन आहे आणि दोन्ही जिन्यामध्ये 2 लाईन आहेत तुमची. बरोबर. अजून काय पाहिजे? आता तू बंद करा. राहू दे चालू. आणि तुम्हाला आत लागेल ना कधी भविष्यात काय करायचं? हा चालूच राहू दे ना. बरं आग लागली स्प्रिंकलर नाही कुठल्या पाणी 2 मिनिटं गेलं आणि बंद पडेल ना. ते भरून ठेवलं की 10-15 मिनिटं चालेल. तोपर्यंत येऊन तुम्ही चालू करू शकता. जे अशा गोष्टी चालू राहणार त्याचं काय आपल्याला हे चालू राहणार. आपल्याला काय करायचं. हे चालू राहणार, हे चालू राहणार, हे सगळे वर चालू राहणार. हा फक्त बंद राहील तुम्हाला ज्याला. जसं ब्रेक होतं तोडताना फक्त खेचायचं आहे. मी आता तोडणार आहे, तुम्हाला तुमच्यापैकी जो पण डेमो करणार त्याला तोडायचं. हे फक्त ओढायचं आहे, ही पिन काढायची आहे. ठीक आहे. 1-1.5 मीटर अंतर अपोजिट डिरेक्शनला ठेवायचं हवेपासून. म्हणजे तुमची आग हवा तिकडनं इकडे येतील तर मी त्या साईडला उभं राहिलं पाहिजे. साधारणतः 1.5 मीटर. लक्ष झालं का? पकडलं मी. आता इथं आग लागली आणि त्याच्या झळा इकडे जर चालल्या तर तुम्ही त्या बाजूला जाऊन उभा राहून करायचं नाही. आलं का? फोन करणार आहे. एवढं कशाला लावलं? मागं सारखा थोडं मागं सारखा. त्याला काय याची मेन पद्धत भिंतीपासून सांगतो. आपले जे सिलेंडर दिलेले असतात ते 1200-1400 हाईटला दिलेले असतात. वॉल माउंट केलेले असतात.
ठीक आहे असं कॅरी करायचं, पकडताना खांद्यावरती असा ठेवायचा आहे. ठीक आहे, मग तुम्ही त्या लोकेशनला असं कॅरी करत घेऊन जायचं. ठीक आहे, समोर पकडायचा नाहीये. पकडल्यानंतर खाली आय लेवल कमी होते, तुम्हाला समोर काय चाललं दिसत नाही. ठीक आहे, क्लिअर आहे. बॅगमध्ये ब्लोर आहे, हॉट ब्लो जा. पेटले चल ना बाबा, हे पेटले रे. हे घे त्याचे मोबाईल जातो. आता ती बघा हवे तिकडे या साईडला सर, तिकडे ना बाजूला आहे. तिकडे आता हवा तिकडे चालू आहे, तिथून साधारण 1.5 मीटर अंतर. शूटिंग चालू आहे. पिन काढा, पिन काढा. दाबू नका काही, दाबू नका. आलो एक ट्रेनिंग पोस्ट पाईप काढली. उजवा हाती त्यातली प्लास्टिक काढून घे. ठीक आहे, डावा हाती थोडे. आता हे दाबल्यानंतर तुम्हाला त्याचा एम करायचा, म्हणजे याच्यातून जी पावडर निघणार त्याच्या बॉटमला गेली पाहिजे आणि असं फिरवायचं फक्त. ठीक आहे, हां दाबा. किती वेळ लागला? आलं लक्षात. ह्याला होस पाईप म्हणतात. हे जर टार्गेट करायचं कुठे लावायचं तिथंच पकडायचं. आले आग इकडे लागली, इकडे फिरवला तर बरोबर त्याच्या आणि तळामध्ये लागलं पाहिजे, वरती नाही. हा आता लावलं. चला नेक्स्ट. उघडलं कसं आता काढली की आणायची कुठून आता कीपासून सुरुवात करा. याच्यामध्ये ही जी ग्लास आहे ना, ही फोडायची की काढायची, याच्या आत आहे का? फिरवायची फक्त ओपन साईडला, या साईडला. जिकडे तुम्हाला दरवाजा उघडेल त्या साईडला फिरवा, म्हणजे लक्षात येईल. ठीक आहे, दरवाजा ओपन झाला त्यानंतर काय करायचंय, ओपन करायचं. हा लग ओपन करायचा, बघून यायचा आतमध्ये स्पिंडल वायसर आहे का त्याचा. ठीक आहे, आतमध्ये वायसर, हा वायसर त्याच्यात कंपल्सरी असलाच पाहिजे. क्लिअर आहे. त्याच्यानंतर पाईप तुम्हाला कॅरी करायची. कुठली पकडली ही पाईप आहे का वायसर रबरी का ते त्याच्यामध्ये इन्सर्ट करायची फक्त. खटाक सांगते बघा, फिट जा. हे फिमेल आहे, हे मेल आहे, लक्षात ठेवा. आलं लक्षात. हे याच्यामध्ये गेलं की आपोआप जाम होतं. निघताना हे ओढायचं आणि मगच काढायचं. यस. आलं लक्षात. हे मेल आहे, हे फिमेल आहे, कपलिंग म्हणतात त्याला, मेल फिमेल कपलिंग. असं ढकललं ना तर एकाने हे धरायचं आहे आणि पळत जायचं आहे पुढं. पळायचं कुठं आग लागली त्या बाजूला. त्यानंतर हा फ्लॅश पाईप लावायचा त्याला पुढं. तुम्ही लयच घराघर फिरवायले कॅमेरा, अशी शूटिंग असते का? चला. सेम वायसर आहे, हे पण चेक करायचं. त्याला इन्सर्ट करण्यासाठी. हा ठीक आहे, लॉक झाले. ठीक आहे, याला पकडण्याची पद्धत, एक हात खालून, लय प्रेशर येतं का? याला पकडण्याची योग्य पद्धती मेथड लक्षात घ्या. हा. एक हात कुठून, एक हात कसा. असा घालून यायला ठीक आहे, आणि धरायचं. मला फक्त बॅक सपोर्ट करायचा, खांद्याला हात लावा. त्याला धर. हा, माझ्या खांद्याला फक्त सपोर्ट करायचा. ठीक आहे, क्लिअर आहे. हा. थांब थांब थांब. त्याला फक्त ती हाती आता डगा ती हाती डगा इकडे घ्या, इकडे तार आहे, इकडे तार आहे. छोटा कर बंद बंद करा बस. ठीक आहे, तुमच्यापैकी कुणीतरी पकडा आता. सोडा 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 सोडा, माणूस खंबीर आहे. तिकडे नका बघू, पाय पकडा बघा. करू सगळ्या नको नको, वरती तार आहे, वरती तारच सर. नाही नाही हो दादा हो साहेब, गाडा लवकर दादा हो.
हम्म. अरे काय काढा म्हणजे हे काय आता नाही धरा 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 काय सोडा सोडा करतो कशाला सोडा सोडा म्हणतो तेवढं सोपं वाटलं का 2 जण लागते ना हे बंद आहे चालू आहे. हे बंद आहे हे बंद आहे ठीक आहे. आग लागली समजा इथे चौकात काय करणार पहिला हे घेऊन पळणार पळा सांगतो पळायचं. दुसरा माणूस आहे ना तुम्ही तिथे गेल्यानंतर तुम्ही हे पहिला चालू करायचं सरका जरा पाणी येईल अंगावर हे चालू करायचं पहिला ठीक आहे. त्यानंतर इथं जो माणूस आहे तो हे चालू करेल 2 माणसं लागतात याला हां आणि मग हे चालू करेल. हे चालू केल्याशिवाय ह्या लाईनमध्ये पाणी हेच येणार नाही. ह्या खालीला पाणी इकडे येणार नाही हे चालू केल्याशिवाय समजलं. हा. आता काय करे हे हे नाही हे ऐक ना पाईप तिथं नेल्यावर वर वर हाण नाही तर खालीच हाण असं आडवा हाण सिस्टम आहे. हां त्याच्यामध्ये 30 मीटरचा पाईप आहे. हे खालचं आहे. ते फिरवायचं आहे का? एक मिनिट मला व्हिडिओ बनवायची आहे ठीक आहे एक जा मिनिट तुम्ही पलीकडे काढून घे काढून घे. संकेत अरे त्यांना का सांगतो थांबा मला व्हिडिओ बनवू दे आपण म्हणता पळा तुम्ही नाही थांबा थांबा गडबड नाक करू इकडे हां घास चालेल. आणि हे 180 डिग्रीमध्ये सगळीकडे फिरते बरं. बरं ह्याच बाजूला नाही याकडेपर्यंत जाते याकडे. आलं लक्षात तुमची भिंत आहे म्हणून नाहीतर 180 मध्ये फिरते. सध्या 90 हां सध्या 90तच काम सुरू आहे सगळं 90 मध्येच काम चालू आहे. 180 मध्ये नाही का आडा पडणार आता चालू कसं करायचं हा वर घ्यायचा हां वर घ्यायचं आणि तो आणि मग तो वर घ्यायचा. तो दोन्ही वर घ्यायचा या वर का खाली खाली हा तिकडे बघा. अरे ते वकिलांच्या अंगावर टाकशील बाबा जाऊ दे वर ही पाईप आहे ना हो जाऊ दे वर सरळ वर जाऊ दे. ही पाईप 30 मीटरची आहे आणि ते पुढे 30 मीटर पाणी मारते लक्षात ठेवा. म्हणजे 60 मीटर जातं. पाणी संपलं काय रे पाणी बंद आहे ना आता चालू होईल ना समजा समजलं का. जाकी पंप ऑटोमध्ये आहे ना त्यामुळे काळजी करू नका ती येते आपोआप पाणी. जाकी पंप ऑटोमध्ये आहे ना हा मग होते चालू करू दे त्यांना हा बघू दे. अरे तिकडे लोक बसलेले आहेत वर डायरेक्ट वर वर पकडा वर डायरेक्ट सरळ जागेवर तुमची बिल्डिंग बघा 4 त्रिकोण 12 4 चौक 16 17 18 मीटर आहे. जर वरती जागेवर वर इथे जाता येते त्याला पाणी पण